लाजतेस तीही सुंदर, चिडतेस तीही सुंदर. याआधी इतकं सुंदर मी तुला कधीही पाहिलेलं नव्हतं. जान्हवी, 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 जान्हवी. काय ग, लक्ष कुठे तुझं? एवढ्या हाका मारतोय. नाही काही नाही. कमॉन, काहीतरी झालंय, सांग ना काय झालंय ते. मनीष, मी काय म्हणते, हात दुखतोय तुझा, काही क्रीम आणू का? अरे ए मूर्ख, हे बघ ना. काय बघू? अरे बांगड्या. ओ हो, मेरे हाथों में ला 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 ला. श्रीने दिल्यात. तुला कसं कळलं? अगं हे कळायला लॉजिकची गरज नाहीये. श्रीच्या आजीने दिल्यात माझ्यासाठी. क्या बात आहे, वा. अरे सोन्याच्या आहेत त्या. ऑफकोर्स. भागीरथी गोखले तुला पितळ्याच्या बांगड्या देणार आहेत का? बरं मनीष, मला एक सांग, तुला पण असं वाटतं का रे, विधात्याने आपल्या प्रत्येकासाठी एक जोडीदार नेमून ठेवलेला असतो आणि योग्य वेळ आली की तो आपल्या आयुष्यात येतो? तुझ्याकडे बघून तसंच वाटतंय. तुझा निर्णय विधात्याशिवाय कोणी नाही बदलू शकत. बरं ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय, पण प्रॉमिस कर कोणाला सांगणार नाहीस. अच्छा, नाही म्हणजे तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी बाहेर दवंडी पिटवत फिरतो ना? तसं नाही रे, पण खूप पर्सनल आहे. मिठी मारली. तुला कसं कळलं? माझं 3 वर्षापासून अफेअर आहे, मला कळतं. मला तर आत्ताच त्याच्याशी लग्न झाल्यासारखं वाटतंय. जान्हवी, तुमचं खरं प्रेम असेल ना तर लग्न ही फक्त फॉर्मॅलिटी असते. तुला माहितीये, मला ना आता असं वाटतंय की मी कुठेतरी अशी वर तरंगतीये. हो, सुरुवातीला सगळ्यांना असं एकदम तरंगल्यासारखंच वाटतं. ही श्री आहे ना, तो ना अगदी माझ्यासारखा आहे रे. म्हणजे टिश्यू, लेदर ह्याबद्दल कधी आम्ही बोललो नाही, पण आम्ही अगदी सारखेच वागतो. म्हणजे कसं आहे ना, तो असं म्हणतो की आपण एकाच जीवाचे 2 तुकडे होतो. जान्हवी, माझ्यासाठी महत्वाचं हे आहे की तू खुश आहेस आणि तुझा हा आनंद आयुष्यभर टिकून राहावा असं मला वाटतं. येस, राहणार. बाय द वे, तू कधी लग्न करणार आहे? माझं हे जरा गाडं अडकलंय ग. ते थोडं पुढे सरकलं ना की लगेच, म्हणजे मी उद्या पण लग्न करायला ते. चलो मिस कॉल आया है, माता ने बुलाया है. चल पळते. बाय बाय बाय. कधी येणार? येईल ग. ही बॅग माझी. काय कसली मीटिंग चालली आहे तुमची? नाही, आज तू एकदम खुशीत दिसतोयस. नाही, तुम्ही पण एकदम हसताय. काय झालंय काय? श्री, तू बेबी आणि आईंसोबत डान्स केला होतास तसा आमच्या बरोबर सुद्धा करशील? हो, करेन की. सरू, श्री, हा? माझ्या बरोबर डान्स नाही केलास तू? म्हणजे तसा मला काही डान्स नाही येत करता, पण मग काय झालं? येईल इंदू वहिनी, येईल तुम्हाला. चला 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 चला.
वा जानूताई सुरेख आहेत. घे. अगं बाई बघू बघू, अगं ह्या त्याच आहेत त्या दिवशी आणलेल्या, हो ना? हो. छान आहेत छान आहेत. त्या जानूला दिलेले आहेत. जानू आणि मी काय वेगळी आहे का? आई तुझ्या हातात नाही चांगला दिसणार त्या. तुझं ना मेल्या तोंडच नतद्रष्ट आहे. तुला चांगलं काही बोलताच येत नाही. दे तिला परत दे त्या. माझ्या हातात घातल्यानंतर काही झिजणार आहेत का त्या? अगं पण त्या तुझ्यासाठी नाही आहेत. पण या घरासाठीच आहेत ना. ताटातलं वाटीत काय फरक पडतो? तुला दाखवायलाच नको होत्या त्या. सणावाराला चाळीतल्या सगळ्या बायका दागदागिने घालून मिरवत असतात. माझ्या मेल्या एकटीच्याच गळ्यात हे आपलं फुटक्या मण्यांचं मंगळसूत्र. जानू चालेल ना ग मी घातल्या तर? नाही तुला काही ऑफिसला घालून जायच्या नाहीयेत ना? आणि तिला घालून जायचं असेल तर हो ग, काही गरज नाही हा बांगड्या घालून जायची. का? अगं किती चोऱ्या माऱ्या होतात. ऐकतो ना आपण रोजच. हात दाखवून अवलक्षण म्हणायचं. मी काही तुला या बांगड्या घालून जायला देणार नाही. अगं या जुन्या फॅशनच्या बांगड्या तुम्हा तरुण मुलींना शोभणार आहेत का? ह्या 7-8 टोळ्याच्या असतील. अगं तू जावई बापूंना म्हणावं मला असल्या ह्या जुन्या पद्धतीच्या बांगड्या नको. अगं बाजारात केवढ्या नवीन नवीन डिझाईन्स आलेल्या आहेत. त्यांना म्हणावं ह्या बांगड्या मी आईला दिल्या, सासूबाईंनाच दिल्यात म्हटल्यानंतर जावई बापू पण काही म्हणणार नाहीत. तर तू काय आता लाज सोडून वागायचं असंच ठरवलंयस का? बाबा काय ग? अगं काय केलं मी? सांग ना मला, काय केलं मी? जरा कुठे माझ्या अंगाला सोनं लागलं की लगेच जळफळाट होतो यांचा. त्यासाठी का केलं होतं ह्यांनी लग्न? ह्या बांगड्या मी घालून येत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला दुसऱ्या आणून द्या. तुम्हीच जर हौस मौस केली असती तर कशाला पाहिलं असतं मी दुसऱ्यांच्या वस्तूंकडे? एक तर स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं पाहवतही नाही. काय म्हणायचं काय हो वागण्याला? अगं ते सोनं अंगावर घालून काय मुठभर मांस वाढणार आहे का तुझ्या अंगावर? हो हो वाढणार आहे. बाबा शांत राहा आणि प्लीज तुम्ही दोघं आता भांडणं थांबा. बघू आपल्या घरात ना कशावर नाही भांडणं होतं. पिंट्या मीच नको झाले तुम्हा सगळ्यांना. जाऊन जीवच देते ना मी. हे थांब थांब, जाण्याआधी त्या बांगड्या काढू. पिंट्या अरे नाही तर काय, उगाच आपली जीव देते तरी हलते का जागची? मुस्काट फोडी ना तुझा. हे आई पास झालं, आता काहीतरी वेगळं बोल. पिंट्या तुला एकदा सांगितलेलं कळतं, गप्प बस. ओके गप्प बसतो. आई ग ऐक, या बांगड्या श्रीच्या आजीने दिल्यात की नाही मला. आता जर त्या बांगड्या मी दुसऱ्या कोणाला तरी दिल्या असं त्यांना कळलं तर वाईट वाटेल ना. म्हणजे मी दुसरी कोणी आहे तर? हे बघ तू आता श्रीमंताच्या घरात जाणार म्हणून तुला आई परकी झाली? अगं नको बाई, असं असेल ना तर ठेवच या बांगड्या. घे ना. आई नको, राहू दे, असू दे. आणि तू म्हणालीस तसं ऑफिसला तर मी घालून जाणार नाही ना बांगड्या, राहू दे. म्हणलं होतं ना मी. सिंधू वहिनीला बांगड्या दाखवून येते. परवा कुड्या दाखवत होत्या, अगदी चाळभर मिरवत होत्या. कशी जिरवते मग त्यांची आता. जानू तू कशाला दिल्या असतील त्या बांगड्या? बाबा हिने कुठे दिल्या, तिने खेचून घेतल्या हिच्या हातातनं. बाबा राहू द्या हो, आवड आहे ना तिला, घालू दे. आणि मला हवं तेव्हा देईल ती. वाट बघ. एक मिनिट, तू कुठे चाललायस? अरे बांगड्यांवर लक्ष ठेवायला, चोऱ्या होतात ना आपल्या एरियामध्ये म्हणून. पिंटे तू अभ्यास कधी करणार आहे? बाय 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 बाय, मला लेट होतोय. बाय. सांगा ना याला.
आम्हाला सगळं कळलंय. आता काय कळलंय? आज तुझ्या ऑफिस मध्ये कुणीतरी साडी दिसून आलं होतं. कोण आलं होतं आठव? ती नाही का? हा हा सांग सांग. ती कोण? वहिनी ती नाही का? कोण? कोण कोण? एस एस. येस येस शरू बरोबर आहे. एस सुनबाई. मी तिला सुनबाईच म्हणते. उगाच आणि ते नाव आठवून जीवाला कष्ट कशाला द्यायचे? बरं ते जाऊ दे. श्री सांग ना ती साडीत कशी दिसत होती? एक्सक्विजिट. वहिनी. श्री नको ना असं बोलू. काय ग, काय झालं? कशाला आत्ताच बाहेर पडायच्या गोष्टी करतोय? कुठे बाहेर पडायच्या? बेबी वन्सनीच सांगितलंय एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. बाहेर पडा. आपण नाही का सिनेमागृहात जातो तेव्हा एक्झिट असं लाल अक्षरात लिहिलेलं असतं. पण त्याचा इथे काय संबंध आहे? तू आत्ताच म्हणालास ना एक्झिट म्हणून. इंदुबाईनी तुमचं काहीतरी चुकतंय. हो हो. काय ग शरे? नाही काय ते मला पण नीटच सांगता येणार नाही, पण चुकतंय. मग कशाला बोलतेस? श्री तुमचं परत काही बिघडलं नाही ना रे? आई अगं मी एक्झिट असं नाही म्हणालो. हं? मी एक्सक्विजिट असं म्हणालो. म्हणजे एक्सक्विजिट म्हणजे उत्कृष्ट, अत्यंत सुंदर. काय तू रे? आम्हाला कळेल अशा भाषेत बोलत जा ना जरा. तेच ना. साधच म्हणालो. घाबरले होते ना मी. मी नव्हते घाबरले. माझा अत्यानंद महाराजांवर विश्वास आहे. ते असं काही होऊच देणार नाही. बर, त्या आमच्या सुनबाई ज्या एक्सक्विजिट दिसतात त्यांच्यासाठी कुठे हा दे गिफ्ट. काय एवढं काय? क्या बात आहे. साडी पण तुम्हीच भेटल्यानंतर द्या ना तिला. करायचं तेच होतं, पण ती आम्हाला कधी भेटेल ते आम्हालाच माहिती नाहीये ना. ऑल राईट, लवकरच भेटूया. म्हणजे कधी उद्या? विचारतो मी तिला. विचारतो काय, घेऊन ये. अरे विचारू नको. हाताला धरून घेऊनच ये. ए अगं ए तोपर्यंत उचला आपापली. तोपर्यंत एक मी हे सगळं घेऊन काय करू? एक घे रे, दे ना तिला. म्हणजे आम्ही एवढ्या कौतुकाने आणल्यात, किती शोधल्या माहितीये साड्या. वाटलं तिला कुठला रंग आवडेल, कुठलं डिझाईन आवडेल. पण आता आम्हाला आवडलं त्या आणल्या आम्ही. श्री आवडतील ना रे तिला साड्या? आवडते. अगं आई ती एकदम आपल्यासारखी आहे. आणि तुम्ही इतक्या प्रेमाने आणल्यात ना या, म्हणल्यानंतर ती सुद्धा खूप कौतुकाने नेसेल. ए पण श्री तिला सांग आम्हाला जेव्हा भेटायला येशील ना तेव्हा साडीच नेसून ये. आम्हाला तरी कळू देत आमच्या मुलाचं एक्सक्विजिट म्हणजे काय ते. हो श्री, खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे एवढी मॉडर्न मुलगी असून सुद्धा साडी वगैरे नेसते ते. मला तर आता कधी एकदा तिला साडीत बघेन असं झालंय. उद्याच घेऊन येशील तिला? मला तर माहितीच होतं. अत्यानंद महाराजांनी सांगितलं होतं ना तुमची सुनबाई साडी नेसणारीच असणार. बरं श्री ते काय म्हणालास, साडीत कशी दिसत होती ती? एक्सक्विजिट. एक्सक्विजिट बरोबर. करेक्ट. आणि हे बघ तिला सांग
ती आहे ना ती एक्सक्वी झेट. झीट येईल आता मला ते बोलता बोलता. शरे ठीक आहे दे तुझ्या कोणाला? एक्झिटला. आलं ना बाबा लक्षात तुमच्या? त्या मंदिरापाशी भेटल्या होत्या ना त्या भागीरथी मॅडम. हो ग, आठवल्या मला. आणि मला वाटतं त्यांचा काहीतरी गैरसमज सुद्धा झाला होता तुझ्याबद्दल. हेच सांगायचं होतं मला श्रीला भेटून. पण श्रीने सांगितलं असेल ना त्याच्या घरी. आणि तसं काही असतं तर विचारलं असतं त्याने तुला. पण त्याने तुला तसं काही विचारलं नाही. याचा अर्थ भागीरथी मॅडमनी झाला प्रकार काही फारसा मनात ठेवलेला नसावा असं वाटतं मला. विचारलं नसेल तर काही प्रॉब्लेमच नाही बाबा, पण उगाच टेन्शन आलंय हो मला. हे बघ, काही टेन्शन घेऊ नकोस तू बाळा. आणि त्या दिवशी भागीरथी मॅडमचं बरोबरच होतं की तुझ्याच आईचं चुकलं होतं. उगाच आकांड तांडव केलं तिने. पण तिला तरी कुठे माहिती होतं हे पुढे जाऊन असं काही होणार आहे. अगं पण म्हणून काय असं वागायचं का? लक्षात ठेव बाळा, सगळ्यांशी सदैव चांगलं वागावं, चांगुलपणाने वागावं, सबुरीने वागावं. काय फरक पडतो? पण हे सगळं तुझ्या आईला सांगणं म्हणजे पालथ्या गाड्यावरचं पाणी आहे. बरं ते जाऊ दे. तुला भागीरथी मॅडम भेटल्या की तू माफी मागून मोकळी हो त्यांची. वयाने मोठ्या आहेत त्या, वयाने, मानाने, कर्तबगारीने सुज्ञ आहेत, माफ करतील तुला. आणि काही बोलल्या तर तू उलटून बोलू नकोस. ऐकून घेण्यामुळे काही अंगाला भोकं पडत नाहीत. एखादा शब्द मागे पुढे होईल पण तू शांत राहा. तू शांत राहिलीस ना की त्यांना पण समजेल की आपल्याला वाटलं तशी काही ही मुलगी नाही. बरोबर आहे तुमचं बाबा. श्रीच्या वागण्यावरून ना त्याच्या घरातली माणसं कशी असतील ते सुद्धा कळतं. हल्ली ना मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतो. म्हणजे जे घडतंय ते स्वप्न आहे का खरं आहे हेच कळत नाहीये. बाळा, हे सगळं डिझर्व करतेस तू. माझाही परमेश्वरावर नव्याने विश्वास दृढ व्हायला लागलाय. म्हणजे देवाच्या दारामध्ये उशीर आहे पण तो कठोर नाही, हे नव्याने पटायला लागलंय मला. चल बस बस पुरे. तू सासरला गेलीस की कोण करणार आहे सगळं? नकोस ते सवय.